तर या सगळ्या घडामोडी पाहता बीडच्या परळीमध्ये सध्याची नेमकी काय स्थिती आहे हे समजून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे यांच्याकडे थेट आपण जाऊया। बीडमध्ये ते आपल्या सोबत आहेत। उदय, ज्यानंतर वाल्मिक कराड याच्यावरती मकोका लागला त्यानंतर एकूणच आपल्याला ज्या वाल्मिक कराडच्या समर्थक आहेत त्यांच्याकडनं तीव्र प्रतिक्रिया येताना दिसलेल्या होत्या। आता या क्षणाला नेमकी परळीमध्ये काय स्थिती दिसते? उदय, नक्कीच गुरु, आपण जर बघितलं तर गेल्या 7 ते 8 तासापासून परळी शहर ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन सुरू आहे। जोपर्यंत गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार केला। या ठिकाणी आपण पाहू शकतो वाल्मिक कराड यांच्या आई आहेत त्या देखील सकाळपासून या ठिकाणी ठिय्या देऊन आंदोलन करतायत। कुटुंबीय त्यांचे या आंदोलनात सहभागी झालेत। याबरोबरच महिला ज्या आहेत परळी शहरातील तसेच युवक देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत। जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते। वाल्मिक कराड यांना न्याय द्यावा अशीच ही मागणी आहे। त्यांच्यावर जे आरोप करण्यात आले ते राजकीय हेतूने करण्यात आले आहेत। कुठल्याही प्रकारचे हे सगळे खोटे गुन्हे आहेत असं देखील दावा यांच्याकडून केला जातोय आणि हे गुन्हे मागे घेईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार केलाय। या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आला आहे। ज्या संख्येने आंदोलक या ठिकाणी वाढत आहेत त्यानुसार पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आला आहे। थोड्याच वेळात या ठिकाणी पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी देखील या ठिकाणी भेट देऊ शकतात। आपल्या सोबत सध्या काही वाल्मिक कराड यांचे समर्थक आहेत। आपण जाणून घेऊ नेमकी काय मागणी त्यांची आहे आणि कधीपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवणार, काय सांगाल? किती वेळापासून हे आंदोलन सुरू आहे आणि तुमची काय मागणी नेमकी? सकाळी 8 वाजल्यापासून वाल्मिकांनाची आई इथे येऊन बसल्यात। त्यांनी खाल्लेलं नाही, पिल्लेलं नाही, काय नाही। ते आजारी आहे, शुगर आहे, त्यांना बीपी आहे आणि अस्थम्याचा सुद्धा त्रास आहे त्यांना। काय मागणी तुमची? मागणी आमची एकच आहे की जे तुम्ही आंदोलन करून तुम्ही जर गुन्हा दाखल करत असताल तर हे खूप म्हणजे कायद्याचं बरोबर नाही। कारण हे तुम्ही आंदोलन केलं म्हणून तुम्ही अन्नावर 302 दाखल करतात, हे चुकीचं आहे असं आमचं म्हणणं आहे। काय मागणी केली तुम्ही प्रशासनाकडे, काय निवेदन दिलं? आमचं असं म्हणणं आहे की अन्नावर जे खोटा गुन्हा दाखल केलेला आहे 302चा आणि मोकोकोचा, हे त्यांनी मागे घ्यावा आणि अन्नावर जे खंडणीचा गुन्हा आहे अन्नाला रोज 100 माणसं बोलतात, कोण बोललं काय बोललं, कोणाचे गोरगरिबाचे काम करतात, कोणी आलं तहसीलचं काम करा, पोलीस स्टेशनला फोन करा, असं करण्यामध्ये एखाद्या फोन केला असेल त्यांनी त्याच्यावर जर अन्न काम द्या, आमच्या कार्यकर्त्याला काम द्या ह्याच्यासाठी अण्णांनी फोन केला असं आम्ही मान्य करतो। त्याच्यावर तुम्ही खंडणीचा गुन्हा दाखल केला अन्नावर ते बी मान्य करतो आम्ही। कारण काम करताना काही ना काहीतरी हे होतच असते माणसाच्या हाताने, शिवाय देते माणूस बाबा काम गोरगरिबाची कामं का करीत नाहीत, हे चुकीचं व्हायलंय। फक्त एवढंच आमचं म्हणणं आहे की जे आंदोलन करून कधीपर्यंत हे आंदोलन करणार? बेमुदत आमचं आंदोलन राहणार आहे। हा, आणि अन्नाच्या आईत काही उठायला तयार नाहीत। आम्ही सगळ्यांनी विनंती करून बघितलं, आम्ही तरी ठीक आहे, पोलीस आमच्या पाठीमागं सांगायलेत बाबा अन्नाच्या आईला उठवा, पण त्या काही तयार नाहीत। नक्कीच जोपर्यंत हे गुन्हे मागे घेतले जात नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असाच पवित्रा आता या आंदोलकांनी घेतलाय। आता पोलीस प्रशासन यातून कसा मार्ग काढतं हे पाहणं बरोबर आहे। त्यामुळे आता पोलीस प्रशासन या सगळ्यातनं कसा मार्ग काढतं आपल्याला पाहावं लागेल। धन्यवाद उदय या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।